सर आज सकाळी सकाळी तुम्ही आज इथे भेट द्यायला आलाय, लोकांच्या समस्या जाणून घ्यायला आले, काय समस्या दिसतात तुम्हाला सर? आज साधारणतः आम्ही 7:30 वाजल्यापासून हा पूर्ण भगतसिंग नगर 1 नंबर सुविधा चाळ नया नगर हा परिसर आम्ही फिरतोय। तर ह्या पूर्ण परिसरामध्ये समस्या आहेत। तर आज आम्ही पूर्ण व्हिजिट करून ते पाहिलं, स्वतः पाहणी केली आणि ह्याची तक्रार आम्ही ऑलरेडी वॉर्ड ऑफिसरांना दिलेली आहे। येणाऱ्या 2-3 दिवसात आम्ही संयुक्त बैठक लावणार आहोत आणि ह्याच्यामध्ये लवकरात लवकर आपण कसं मार्ग काढता येईल त्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। सर इथे भेट दिल्यावर आता आपण जर का पाहिलं तर पावसाळा सुरू होऊन 1 महिन्याच्या वर होऊन गेला आहे, स्थानिकांचा आक्रोश किती प्रमाणात दिसून येतो सर? बघा कसं आहे, मी पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेला ह्याचं जबाबदारी नाही ठरवणार, कारण काही अंशात हे इकडचे रहिवासी पण त्याला जबाबदार आहेत की वारंवार सांगितलं तरीसुद्धा म्हणजे कचरा तिकडे फेकू नका, प्लास्टिकसाठी ओला कचरा सुका कचरा आपण सुविधा दिलेली आहे मुंबई महानगरपालिकेने, त्याचा देखील हे लोक वापर करत नाही। तर कुठेतरी आम्ही फक्त BMC नव्हे तर त्या स्थानिक लोकांना पण एक आम्ही अवेअरनेस करतोय की काही प्रमाणात तुम्ही पण ह्या गोष्टीला कारणीभूत आहात। कारण घराचं बांधकाम झालं की तिकडेच आपलं रॅबिट टाकायचं आणि ते साठवून तिकडे मग पाणी बाजूला ते वर ती जागा थोडी वर होते आणि मग खालती लो लाईंग एरिया होतो, मग तिकडे पाणी साठतं। पाणी साठल्या कारणाने आता तुम्हाला माहिती आहे की आता मलेरिया डेंग्यू हे सगळं आजार लवकर इफेक्ट होतं तिकडच्या स्थानिक लोकांना। तर ते कुठेतरी आम्ही अवेअरनेसचं पण आज काम केलं, लोकांना डोर टू डोर आमचे सर्व कार्यकर्ते, आज आमचा इकडचा अध्यक्ष आहे प्रवीण रांगळे आहे, पप्पू आहे, शोभाताई आहे, पूर्ण महिला आघाडी आहे, नाना आहे, मोकळ नाना आहे, मुश्ताक आहे, इकडचे 2 NGO आहेत जसं पप्पूंचं मदत फाउंडेशनचं आहे, वन पॉवर इम्युनिटी मुश्ताकचं आहे, असे सगळे लोकांना मिळून तिकडे कांबळे आहेत, ते सगळ्या लोकांना घेऊन आम्ही आज इकडे व्हिजिट केलं आणि अशी व्हिजिट करून फक्त व्हिजिट नाही, ह्याच्यावर आपण लवकरात लवकर तोडगा काढायला पाहिजे, हेच आमचं ह्याच्यामध्ये प्रयत्न असेल। आपल्यासोबत काही स्थानिक कार्यकर्ते देखील आहेत, त्यांच्याकडून सुद्धा काय समस्या त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर क्या बताएंगे आप, क्या समस्या? रेणुका माता मंदिर से लेके यहाँ तक पूरा रोड पूरा खुदा हुआ है, पानी एकदम जमा हुआ है, जिससे लोगों को आने जाने में बहुत तकलीफ होती है। तो रेणुका माता मंदिर की जो बैक साइड है ना, उधर पूरा गटर भरा हुआ है और वहाँ से यहाँ तक आने में हम लोगों ने पूरा विजिट किया आज बागेदार सवेरे से। तो जगह जगह पे पूरा डेगले और खड्डे बहुत पड़े हुए, मतलब BMC का काम है कि खड्डे बिड्डे रोड बीट जो भी हम लोगों को आने जाने के लिए सुविधा होना चाहिए, ये मेरा प्रत्येक। अजून काही महिला देखील उपस्थित आहेत। आज सकाळपासून आमचे अजय विचारे आमचे हे आज सकाळपासून खूप फिरतात, त्यांना बी खूप वाईट वाटलं। आमची त्यांच्याकडनं हेच विनंती आहे की आमचा एरिया चांगला करावे, पब्लिक लोकांनी पण जरा विचार करायला पाहिजे कचरा वगैरे फेकायला। माझी त्यांच्याकडनं हेच विनंती आहे की सगळा कचरा तुम्ही व्यवस्थित कचरेवाल्यांना द्या आणि मला यांच्याकडनं बी खूप धन्यवाद की आमचा एरिया आज लोक आज सकाळपासून फिरले, त्यांच्यासाठी पण खूप खूप आभारी आहे तुमचे। बाबा काय सांगाल, काय समस्या आहे? समस्या अशा आहे की आता आपण जे आम्ही दाखवलं तुम्ही पाहिलं, या ठिकाणी जे रोड खोदले जातात, अदानीवाले जे कॅबल टाकतात ते तसेच उघडे राहतात आणि उघडे राहिल्यानंतर तिथे पाणी साचणं वगैरे आणि बिमारीची मच्छर वगैरे या गोष्टीची तकलीफ होते। थोडं लक्ष त्यांनी दिलं पाहिजे आणि लोकांनी देखील लक्ष दिलं पाहिजे की बुवा आपला कचरा कुठे टाकावा, काय करावा, या दोन्ही बाजूनी त्यांची जबाबदारी आहे असं नाही, इथल्या रहिवाशाची देखील जबाबदारी है। नमस्कार, मैं मुश्ताक जमाल, 01 पावर ऑफ ह्यूमैनिटी फाउंडेशन का फाउंडर हूँ। आज सुबह अजय विचारे भाई ने भगत सिंह नगर में जो विज़िट किया है तो बहुत बड़ी बात है ये, बाकी लोगों ने भी किया है लेकिन अभी तक उस पर कोई रिज़ल्ट नहीं दिखा। दूसरी मल्टीपल पार्टीज़ ने भी यहाँ पर विज़िट किया हुआ है। अभी भाई आए हैं और भाई का बोलना है कि भाई डायरेक्ट वार्ड ऑफिसर से बैठकर बात करेंगे और जितनी परेशानी है उन सब परेशानी को बाकायदा रखकर उस पर अपन रिजल्ट लेने की पूरी कोशिश करेंगे। भाई ने देखा कि जो ग्राउंड है जहाँ बच्चे लोग खेलते वो जगह पर अभी पानी भर चुका है और सराउंडिंग में पूरे जितने भी वहाँ के लोकल्स हैं उनके घर उस पानी से कनेक्ट है, तो डेंगू मलेरिया बढ़ने के चांसेस बहुत ज़्यादा है। 2 ग्राउंड ऐसे थे, एक जगह जहाँ पे खो खो कबड्डी खेलते थे वहाँ पे और जहाँ पे पीछे क्रिकेट खेलते थे वहाँ पे, ये 2 जगह पर ऐसा है कि घर एकदम कनेक्ट है और बीमारी होने के चांसेस बहुत ज़्यादा है, तो उस पर फोकस किया जाए। दूसरी बात, जो बाथरूम वगैरह हमारे यहाँ के है, मैं आपको बाथरूम भी दिखा देता हूँ कि लोगों ने पर्सनली उसको लॉक करके रखा हुआ है, सेपरेट बाथरूम सेपरेट लोगों ने लॉक किया है, तो वो चीज़ें गलत है। उसके बाद भी वहाँ पर सफाई भी नहीं है,
सफाई भी नहीं है, उस चीज़ों पर ध्यान देना होगा, सफाई पर ज़्यादा फोकस करना। बीएमसी ने अपना 100% दी है, लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा स्लो है क्योंकि बारिश हो चुकी है और अब बीमारी का घर बनना चालू हो गया। तो बोलने का मतलब यही है कि आप फास्ट काम नहीं कर रहे, आप अपने काम को और फास्ट करिए। धन्यवाद। आमचे जिल्हाध्यक्ष अजय विचारे आणि स्थानिक कार्यकर्ते यांचा समेत आज आम्ही एक ड्राईव्ह घेतला। विभागातील काही ज्या नागरिक समस्या होत्या लोकांच्या तोंडून ऐकून त्याला निवारण कशा प्रकारे करता येईल या संदर्भात आम्हाला ज्या कंप्लेंट्स येत होत्या त्याच्यावर आम्ही थोडीशी पाहणी केली। असं दिसून येते की नागरिक समस्या स्लम असल्या कारणाने आहेतच, पण त्याची पूर्णपणे एक व्यवस्थित नियोजनबद्ध झालेलं नाही आहे। रोड कॉन्क्रीट झाला आहे पण पाणी कुठल्या साईडला जायला पाहिजे याचं नियोजन नाही आहे। कचरा ठीक आहे, नागरिक कचरा टाकतात पण डम कशा प्रकारे कुठे करायचं आहे त्याचं नियोजन नाही आहे। गटर बनवलेत त्याचा म्हणजे एक स्लोप नाही आहे आणि सगळ्यात म्हणजे अदानीने जे रोड खोदून ठेवलेत पावसाळ्यापूर्वीचे केबल टाकण्यासाठी ते अजून पूर्णपणे केलेले नाही आहेत। अशा समस्या आहेत। ह्याच्या पुढे जे वरिष्ठ आहेत म्हणजे जे आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि अदानीचे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी जॉईंट मीटिंग घेऊन ह्या समस्यावर ते तोडगा काढण्यात येईल असा आपण प्रयत्न करतोय। धन्यवाद। न्यायनगरमध्ये या लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्यात। लोकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच पालिकेचे वॉर्ड ऑफिसर त्यांच्याबरोबर चर्चा करून लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याचं आश्वासन त्यांनी आज व्यक्त केलं।